सर्वांना जय भारत। आज पुन्हा एकदा आपल्या आठवड्याचं जे सदर असतं प्रबोधनाचं जे वैचारिक वारसा या नावाने आपण जागृती न्यूजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत। आज पुन्हा एकदा मी प्राची दुधाने आपल्यासमोर एक वेगळा आणि एक माहितीस्तव जो काही विषय आपण हे जे काही प्रबोधनाचं सदर आपण चालवतो त्या माध्यमातून घेऊन आलेले आहे। आणि आजचा जो आपला हा विषय आहे ह्या पाच दिवाळीच्या ह्या दिवसांचं जे मूळ आहे, जे महत्त्व आहे त्यांचं, ह्या दिवशी काय आपण केलं पाहिजे आणि ह्या विषयावरती माहिती अधिकची जी आहे ही या माध्यमातून तुम्हाला ह्या संदर्भासहित आम्ही देणार आहोत। यासाठी जर अधिक तुम्हाला जर माहिती हवी असेल तर आपण नक्कीच डॉक्टर आह साळुंखे यांचं जे बळीवंश हे पुस्तक आहे, जे त्यांनी आपल्या महानायक बहुजन आणि महानायिका आहेत यांच्या इतिहासावरती जे काही सत्यकथन त्यांनी अभ्यास पूर्ण केलेला आहे ते आपण संपूर्ण वाचावं अशी मी विनंती आपल्याला पुन्हा एकदा करते। दिवाळी दीपोत्सव हा एक विविधतेने नटलेला हा आपला सण आणि उत्सव आहे। यात आनंद आहे, कृतज्ञता आहे, अभिमान आहे, अशा असंख्य भावनांनी युक्त तर हा सण आहेच, पण यात आपल्या बहुजन महानायक आणि महानायिकांचा एक कर्तृत्वशाली इतिहास जो आहे त्याचं जागरण देखील होताना आपल्याला दिसतं आणि हे समाविष्ट त्याच्यामध्ये आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे। आपण मागच्या सदरामध्ये पाहिलं की तुम्हाला मी माहिती देताना सांगितलं की बौद्ध धर्मीयांचं असेल किंवा जैन धर्मीयांमध्ये असेल, आपण चक्रवर्ती सम्राट अशोक यांचं आपण उदाहरण दिलं होतं। कशा पद्धतीने वेगवेगळ्या ह्या भारतातल्या मूळ ज्या काही संस्कृती आहेत, परंपरा आहेत, ह्या दीपोत्सवाच्या माध्यमातून त्या जे काही आठवणींना उजाळा ह्या माध्यमातून दिला जातो, जे जागरण ह्या आपल्या महानायक महानायिकांचं केलं जातं। तर ह्या अशाच पद्धतीने हा विविधतेने नटलेला हा सण जो दिवाळी म्हणून आपण साजरा करतो तो नक्कीच तो आहे। अंधाराकडून प्रकाशाकडे, सकारात्मकतेकडे आपल्याला म्हणजे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा कुठेतरी हा एक सण आणि उत्सव म्हणजे हा दीपोत्सव आहे। सगळीकडे अंधार पसरलेला असतो आणि एखादा छोटासा जो दीप आपण तो प्रज्वलित करतो आणि तो आपल्याला जो एक आशेची किरण आपल्याला निर्माण करतो। जेव्हा लक्ष लक्ष दीप हे उजळतात तेव्हा हीच आशेची किरणं आपल्या मनातून जे काही नकारात्मकताही आहे, जी वैचारिक असेल, जी कुठल्याही कृतीतनंही आलेली आपल्या भेसळ जी आहे ही दूर करण्याचा खरं तर हा मार्ग आहे। आणि ही एक आशेची ही जी किरण आहे ही आपल्याला एक नवं उमेद निर्माण करणारी आहे। हे ह्या दीपोत्सवाचे खरं महत्त्व आपल्या पूर्वजांनी आपल्याला पिढ्यानपिढ्या जपण्याचा एक मार्ग आणि हा प्रयत्न त्यांनी आपल्याला घालून दिलेला आहे। पण आपण आजही मात्र ह्या सगळ्याकडे म्हणजे ह्या सनातनी असेल, ह्या मनुवादी असेल, ह्या विचारांमध्ये आपण अडकून पडलेलो आहोत। आपण आज जर आपण एक उदाहरण जर घ्यायचं आपण प्रयत्न जर आपण केला, जे आजच्या घडीला आपल्या समाजामध्ये किंवा देशामध्ये ज्या घटना घडतात त्यामधून, तर काही दिवसांपूर्वी आपण नो बिंदी नो बिझनेस हा एक ट्रेंड जो चालू होता, जो ट्विटच्या माध्यमातून असेल, मेसेज असेल, सोशल मीडियावरती जो फार मोठ्या प्रमाणात चालवल्या गेला होता त्या माध्यमातून, तर हे याच्यातनं आपण खरं तर समजलं पाहिजे की हे जे ट्विट चालवणारे किंवा हे मेसेज जे समाजामध्ये पसरवणारे जे लोक आहे हे फक्त आपल्यामध्ये द्वेषभावना भरण्यासाठी हे करत आहेत। मूळतः मात्र हे लोक नो बिंदी ओनली फॅशन म्हणून मिरवणारे लोक आहेत। म्हणजे आपण जर खऱ्या माध्यमातून यांची जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर ह्या ज्या महिला होत्या किंवा हे जे पुरुष हे जे मेसेज पुढे पाठवत होते यांच्या घरातल्या स्त्रिया असतील त्यासुद्धा खरं तर आपण बहुतांश त्यांचे जे काही फोटो असतील किंवा त्यांची माहिती असेल त्याच्यामध्ये पाहिले की त्यांनीही कुठेही टिकली लावलेली नाही। पण हिंदू धर्म आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याचं आपण अनुकरण आणि अनुसरण आपण केलं पाहिजे हा जो बहुजनांमध्ये त्यांच्या माध्यमातून जो काही त्यांना संदेश त्यांना पोचवायचा होता ते फक्त पोचवण्याचं काम करतात। आणि अशाच पद्धतीने पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष त्यांनी बहुजन समाजाला एक चुकीच्या मार्गाकडे, चुकीच्या परंपरा आणि चुकीच्या ह्या सगळ्या रूढींकडे त्यांनी आपल्याला ढकललेलं आहे। स्वतः मात्र ते अलिप्त ह्या सगळ्यापासून राहतात। हे फक्त एक उदाहरण होतं जे आज आपल्यासमोर घडत आहे, कशा पद्धतीने हा जो इतिहास जो आपला मलिन करण्यात आलेला आहे की ते फक्त समजून घेण्यासाठी। आज आपल्याकडे सोशल मीडियासारखी माध्यमं आहेत म्हणून ह्या गोष्टी उघड होतात, पण पूर्वी काळामध्ये घडलेल्या ह्या ज्या काही घटना आहेत त्याला फारसा संदर्भ आपल्याला देता येत नाही। पण आपल्या इतिहासकारांनी अभ्यासपूर्ण ह्या माहितीचा आपल्याला संदर्भासहित जे काही
लेखन त्यांनी केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून, त्यातनं ह्या सगळ्या बाबी निश्चितच उघड होतात आणि त्याच माध्यमातून आपण दिवाळीच्या ह्या 5 दिवसांची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोचवत आहोत. सनातन्यांसारखं बळजबरी मी आपल्याला नक्कीच करणार नाही, कारण संविधानाने भारतामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकार दिलेला आहे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्यांचा मी सन्मान करते. आपण काय करावा काय नाही करावं हे पाहणारे सगळेच जे काही बांधवांनी भगिनी आहे ते सुज्ञ आहेत, ज्ञानी आहेत, विचार करणारे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कशावरती विश्वास ठेवावा आणि कुठल्या पद्धती ह्या आपल्या ज्या रूढीने आणि परंपरेने आलेल्या आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने चिकित्सा करावी, त्याच्यावरती कसा आपण डोळसपणे त्याच्याकडे पाहावं आणि तो साजरं करावं हे निश्चितच आपल्याला आपण जाणता आणि ह्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत माहिती देण्याचं आमचं जे काही कार्य आहे, कारण आंधळेपणाने ह्या कुठल्याही रूढी परंपरांकडे किमान मी किंवा आमचे जे काही सहकारी आहेत ते पाहत नाहीत आणि ते साजरं करताना एक डोळसपणा त्याच्यामध्ये असतो, एक चिकित्सा त्यामध्ये असते. आपल्या महानायकांनी महानायकांचं जे काही कर्तृत्वशाली इतिहास त्यांचा आहे तो जागृत करण्याचा, त्याचं जागरण सतत करण्याचा हा जो काही विचार आहे हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि तोही आपण करावा ही फक्त एक इच्छा आणि अपेक्षा आम्ही इथे व्यक्त करतो. दिवाळीचे जे 5 दिवस आपण साजरे करतो ते खरं तर वसुबारसपासून सुरू होतात. पंचांगानुसार ज्या तिथीप्रमाणे हे खरं तर साजरं होतं, त्याच्यामुळे तिथीक्षय किंवा घट जी होते आपण म्हणतो तर 6 खरं तर हे सण असतात, पण एका दिवशी 2 येतात म्हणून हा खरं तर 5 दिवसाचाच दिवाळी सण त्याला म्हटला जातो. पण ही सुरुवात वसुबारसपासून होते. त्यामध्ये वसुबारस असते, धनतेरस असते, नरक चतुर्दशी असते, लक्ष्मीपूजन, दिवाळीचा पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि शेवटचा दिवस तो असतो भाऊबीजेचा. अशा पद्धतीचे हे सण आहेत. तर आपण जी सुरुवात इथे आपण करणार आहोत ही आपल्या जो पहिला जो सण दिवस येतो वसुबारस याच्यापासून आपण करणार आहोत. त्यापूर्वी हजारो वर्ष आपण गुलामगिरी स्वीकारून आपल्याच आद्य स्त्री आणि पुरुष जे महानायक आणि महानायिका आहेत त्यांना अपमानित करण्याचं क्लेशदायक कार्य हे आपल्या हातून घडत आहे. सत्य जाणून अनावश्यक जी कर्मकांड आहेत, रूढी परंपरा आहेत यांचा खरं तर आपण त्याग करणं आवश्यक आहे. पूर्वजांनी जो आपल्याला समतेचा मार्ग, जो आदर्श त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे, आपण तो स्वीकारून स्वतःला आपण खरं तर त्या मार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. तरच आपल्या पूर्वजांची जी झालेली विटंबना आहे ही पूर्णपणे दूर होईल आणि कुठेतरी जे आपल्या पूर्वजांना जे अपेक्षित जे काही या सण आणि उत्सवांच्या माध्यमातून जे विचार होते ते कुठेतरी पूर्णत्वाला नेण्यात नक्कीच आपण यशस्वी होऊ. भारताची जी संस्कृती आहे ही मातृसत्ताक आणि कृषीप्रधान संस्कृती आहेत. आपले सर्व सण जे आहेत हे कृषीशी आणि इथल्या निसर्गाशी, इथल्या त्याच्या होणाऱ्या त्या वातावरणामध्ये जे बदल आहे याच्याशी निगडीत आहेत. त्याच्यामुळे ह्या ऋतूंचा जो मानवी जीवनावरती जो काही परिणाम होत असतो त्याला अनुसरून खरं तर हे आपले सण आहेत. सगळी ही जी आपली जी काही सुबत्ता आणि ही जी नांदी आहे ही ह्या शेती आणि आपल्या ह्या पशुधनावरती अवलंबून असते आणि ती आजही आहे. म्हणूनच शेती ज्या घरात होत असते त्या घरात गोठा असतो, गुरं त्याच्यामध्ये असतात आणि बऱ्यापैकी ही जी आपली श्रीमंती असते ही शेती किती आहे आणि आपल्या गोठ्यामध्ये दूध दुभती ही जनावरं किती आहेत याच्यावरती त्याचं मोजमापन होताना आपण पाहिलेलं आहे. म्हणून सणांमध्ये आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ह्या पशूंना आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचा हा जो कार्यभाग उचलणारे हे जे पशु आहेत यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या पूर्वजांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते आलेलं आहे. वसुबारसप्रमाणेच आपण बैलपोळाही आपल्याकडे साजरा होतो. त्याच्यामुळे हे महत्त्व जे आहे आपल्या जीवनामध्ये शेतीच्या माध्यमातून असेल, कृषी संस्कृती जतन करताना जी काही पशु हे आहेत तर हेच आपलं खरं धन आहे. ते आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. आपल्या घराला ते दूध दुभतं ठेवत असतात. पालनपोषणही त्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं होत असतं. आपल्या लहान मुलांनाही जी ही गाय असेल किंवा म्हैस असेल त्यांच्या माध्यमातून दूध जे आपल्याला मिळत होतं तर हे सगळं त्याच्याशी निगडीत आहेत आणि ह्या सगळ्यांच्या प्रती कुठेतरी एक आपुलकी असेल, एक कृतज्ञता व्यक्त करायची असेल. कारण ज्या वेळेला आपल्या घरामध्ये सुबत्ता नांदत असते, आपल्या घरामध्ये सुख आणि आनंद असतो, ज्याप्रमाणे आपण घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये सहभाग होईल ही काळजी घेत असतो, तर त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असलेलं जे आपलं पशुधन असतं यांच्या प्रतीसुद्धा आपण त्यांना समाविष्ट करण्याचा हा एक सण ह्या माध्यमातून तो केला जातो. आणि ह्या दिवशी ह्या पशूंना आंघोळ घातली जाते, त्यांना स्वच्छ केलं जातं, त्यांना ओवाळलं जातं दीप लावून, त्यांना फुलांच्या माळा त्यांना घातल्या जातात. कुठेतरी गोडधोड
तयार करून त्यांनाही त्याचा एक घास देता येईल, हा कुठेतरी ह्या माध्यमातून त्यांच्याप्रती एक आपुलकीचा एक भाव आहे, कृतज्ञतेचा भाव आहे, हा त्या माध्यमातून कुठेतरी होताना आपल्याला दिसत असतो. आणि आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की वसू ह्या शब्दाचा अर्थ धन हा मानला गेलेला आहे. त्याच्यामुळे आपले जे काही हे पशु आहेत, हे जे आपल्या सोबतीला आहेत, हे एक धन आपलं आहे आणि याच्याप्रती सुद्धा आपण कुठेतरी एक आपलेपणा असेल, आपुलकी असेल, आपलं प्रेम असेल किंवा एक कृतज्ञता असेल, हा व्यक्त करण्याचा हा सण आहे आणि तो त्याच माध्यमातून आपण करणंही अपेक्षित आहे. आपण पाहिलं असेल की आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये किंवा ह्या सणांमध्ये कुठेतरी फक्त गायी ह्याच एक जो दूध दुभतं हे जनावर आहे याला कुठेतरी एक विशिष्ट महत्त्व याला फक्त दिलेलं आपल्याला दिसतं. पण आपण जर पाहिलं असेल तर गाय असेल, म्हैस असेल, तर यांना सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी म्हशीला आपण म्हणतो की हे सुद्धा समाविष्ट याच्यामध्ये करणं खरं तर अपेक्षित आहे. पण ते ह्या माध्यमातून आपल्याला कुठे दिसत नाही. का तर म्हैस जी आहे, म्हैस असेल, रेडा असेल, यांचं कुठेतरी एक संबंध जो हा आहे हा असुरांशी जोडलेला आहे. आणि असुर जे हे बहुजनांचे पूर्वज होते. आपण पाहिलेलं आहे महिषासूर म्हणजे कुठेतरी म्हशींना पूजणारी ही जी लोकं होती किंवा तो राजा होता म्हणून त्याच्यावरनं महिषासूर त्याचं जे नाव पडलं होतं. तर कुठेतरी एक ह्या माध्यमातून जो संबंध जोडलेला आहे त्याच्यातून कुठेतरी ह्या पशूंचं महत्त्वसुद्धा कमी करण्याचं ह्या माध्यमातून जो काही घाट घातलेला आहे तो सुद्धा कुठेतरी बंद व्हावा, तो पूर्णविराम त्याला कुठेतरी यावा. कारण गोठ्यामध्ये असणारी सर्वच जी जनावरं आहेत ही आपल्याला तेवढीच उपयुक्त असतात जेवढी एखादी गाय असते. गाईला फक्त तिच्यामध्ये 33 कोटी देव आहेत हा फक्त जर विचार आपण करत असून आणि म्हणून तिला पूजत असेल तर हा धादांत खोटेपणा आहे. हे आपल्या कुठेतरी मूळ संस्कृतीला धरून नाही. पशु जेव्हा आपण म्हणतो किंवा गोठ्यामध्ये आपली जी जनावरं आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये गाय, बैल, म्हैस ह्या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये कुठेतरी होत असतो. आणि ह्या वसुबारस जो येणारा आहे त्या माध्यमातून आपण आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या जितकं महत्त्व आपण गाईला देतो तितकंच महत्त्व इतर प्राण्यांनाही आपण द्यावं. आज जरी आपण स्थलांतरित शहरांमध्ये झालेलो असू, आपले गोठा आपल्याजवळ नसेल तरी आपण पाहतो की असंख्य ठिकाणी शहरांमध्ये सुद्धा गोठे आहेत. तर ह्या दिवशी जेव्हा आपण गाईला किंवा त्या वासराला म्हणून आपण तिथे त्याचं पूजन करण्यासाठी जातो, गोडधोड आपण घेऊन जातो, तर त्यावेळेस कुठेतरी इतर जनावरांकडे सुद्धा आपण वळून पाहावं, त्यांच्याप्रती सुद्धा ती कृतज्ञता व्यक्त करावी. हे मत मी ह्या आत्ता वसुबारस निमित्त मी आपल्यासमोर व्यक्त करेल. त्या अनुषंगाने आपण सर्वच जे काही पशु आपल्या गोठ्यातले आहेत, जे आपल्यासाठी उपयुक्त आहेत, यांना आपण तितकंच महत्त्व द्यावं जितकं आपण या दिवशी एखाद्या गाईला आणि तिच्या वासराला देतो. पुढे जे आपण आहे ते धनतेरस, आपण याबाबत बोलणार आहोत. धनतेरस किंवा धनत्रयोदशी याला म्हटलं जातं. आपण पाहिलेलं आहे जो काही इतिहास बळीराजाचा आणि वामनाचा आहे, ज्या माध्यमातून आपण बलप्रतिपदेच्या दिवशी कशा पद्धतीने बळीराजाला कपटाने वामनाने मारलं होतं, त्या दिवशी जागरण आपण बळीराजाचं करतो. आपण जी काही कर्तृत्वशाली इतिहास बळीराजाचा आहे तो जागृत करण्याचा आपण प्रयत्न आपण समाजामध्ये करत असतो. पण हे जे काही धनतेरस किंवा धनत्रयोदशी आहे ह्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी त्याच इतिहासाला अनुसरून जे काही पुराणांमध्ये कथन ह्या बाबतीत केलेलं आहे ते आपल्याला याबाबत अधिक माहिती नसते, ती आपण आज इथे देणार आहोत. आपल्याला माहिती आहे जेव्हा वामनाने बळीराजाला कपटाने मारलं, त्याच्याकडे सर्व काही त्याची धनसंपत्ती आणि सर्व त्यांनी जे बळीराजाकडून त्यांनी लुबाडलं, हे झाल्यानंतर जे बळीराजाला पाताळात धाडल्या गेलं असं त्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर बळीराजाचा पुत्र म्हणजे मुलगा जो आहे बानासूर यानं आपल्या फौजेसह वामनावर तो चाल करून गेला. आणि याच दरम्यान बानासुराकडून जो हल्ला करण्यात आला होता त्या भीतीनेच वामन गतप्राण झाला होता. आणि बळीराजाच्या मृत्यूनंतर जे काही धन संपत्ती वामनाने लुटलं होतं ते सर्व धन मोजदात बानासुराने करून आश्विन वद्य त्रयोदशीला त्याची पूजा केली असं कुठेतरी नोंद त्याची ह्या पुराणांच्या माध्यमातून केलेली आहे. आणि ते ह्या चतुर्दशीला त्यांनी म्हणजे आणि वद्य अमावस्येला म्हणजे पुढचे 2-3 दिवस जे आहेत ह्या सर्व जी संपत्ती जी होती त्याची योग्य जी काही वाटणी आहे ही ज्या सरदारांनी ज्या सैन्याने त्याला याच्यामध्ये मदत ह्या युद्धासाठी केली होती त्या सर्वांमध्ये समप्रमाणात त्यांनी ती वाटणी केली आणि आपल्या प्रजेचं आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी पुढची कामगिरी त्यांना देऊन आपापल्या स्थानी त्यांना पाठवून दिल्याची नोंद आपल्याला त्याच्यामध्ये दिसते.
ह्या माहितीवरून आपल्याला एकच समजतं की आपल्याकडे असलेली जी धनसंपत्ती आहे याचं योग्य मोजमापन करून योग्यरित्या तिचा विनियोग करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि इतकंच नाही तर ह्या इतिहासातून ह्या माहितीतून आपल्याला हे सुद्धा समोर येतं की जिथे बळीराजा असेल, बाणासूर असेल यांना जे काही चुकीचा इतिहास त्यांच्याबाबत सांगण्यात आला होता की ते कशा पद्धतीने क्रूर होते, जे त्यांचं जे काही गुणधर्म किंवा स्वभाव त्यांचे होते जे त्यांच्या एकदम मूळ त्यांच्या स्वभावाच्या विरोधात इथे कथन केलेले आपल्याला ह्या माध्यमातून दिसत होते, त्याच्या किती विरोधाभास खरं तर यांचं त्यांचं प्रती जे आपल्याचे काही त्यांचा आदर होता, प्रेम होता, हा आपल्याला फरक त्याच्यातला दिसून येतो. आणि अशाच पद्धतीने आपल्याला जे आपल्या वेळेमध्ये सहकार्य करतात, जे आपले सहकार्य असतात त्यांच्याप्रती आपण कशा पद्धतीने कृतज्ञ राहावं हा भावसुद्धा त्या माध्यमातून आपल्याला समोर येतो. अर्थात आपली संपत्ती कुणी आपण खरं सर्वांमध्ये वाटप करण्यासाठी मी आपल्याला सांगत नाही, पण हा इतिहास जो आहे त्या माध्यमातून आपल्याला आपला जो वैभवशाली संपन्न हा जो इतिहास संपूर्ण होता आणि जे काही कर्तृत्वशाली आपले हे जे काही महानायिका होते त्यांचा खरा इतिहास त्यांच्या ह्या माध्यमातून आपल्याला समोर येताना दिसतो. आपण जे काही वैभव आहे आपलं हे अखंड राहण्यासाठी आपण कुठेतरी त्याच्या विश्वासाने त्याच्याप्रती आपण कृतज्ञताही आपण व्यक्त करत असतो. आणि ह्या अनुषंगाने आपल्याकडे जे धन असतं, मग ते दागिन्या स्वरूपात असेल, पैसा असेल, धनधान्य असतील, आपले पशु असतील, वाहन आपल्याकडे असेल इत्यादी ह्या स्वरूपामध्ये आपण ते पाहतो आणि त्याचं पूजन आपण ह्या माध्यमातून ह्या दिवशी करतो. कुठेतरी आपण पाहतो की आपले हे जे सण आहेत, हे उत्सव आहेत, हे आपल्या ह्या इतिहासाला, परंपरेला कुठेतरी धरून आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शेती आणि निसर्गाशी जसं आपण हे जोडलेले आहेत ते सांगतो, तसंच हे कशा पद्धतीने जसं हा जे वातावरण बदल असतं, जे निसर्गचक्र हे असतं हे बदलत असतं, त्यामध्ये जे काही समाविष्ट जे काही धनधान्य याच्यात केलेलं असतं त्याचासुद्धा आपल्या शरीरावरती कसा परिणाम होत असतो हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ह्या दिवशी आपण धने जे असतात याने आपण पूजन करतो, धन्यांचं आपण सेवन करतो. धने हे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारे असतात. या दिवसामध्ये जे काही आपल्याला संसर्गजन्य जे आपल्याला आजार होत असतात ते कुठेतरी दूर ठेवण्यासाठी त्याचं सेवन केलं जातं. गूळ खोबऱ्याचं सेवन केलं जातं. ह्या माध्यमातून येणारी जी थंडी आहे त्याचं कुठेतरी एक प्रतिकार आपल्याला शारीरिकरित्या आपल्याला तो करता यावा, हे संसर्ग आपल्याला सगळे दूर ठेवता यावेत ही कुठेतरी त्या माध्यमातून तयारी असते. खोबरं तेल जे आपण अंगाला आपल्या लावतो तर ही जी कुठेतरी बोचरी ही थंडी असते त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती, त्वचेवरती होऊ नये ही सुद्धा त्याची पूर्वतयारी म्हणून त्याकडे खरं तर आपण पाहिलं पाहिजे. कुठे ना कुठेतरी याला शास्त्रीय वैज्ञानिक आधार आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. विनाकारण आंधळेपणाने आपण कुठल्याही रूढी परंपरांना आपण पुढे नेत जाणं त्याच्यामध्ये काही निश्चित अर्थ नाही. आपल्या ह्या मातीशी घट्ट बांधून ठेवतं. निसर्गचक्र हे जीवनचक्र आहे, ते आपल्याला त्याच्यातून जो बोध आपल्याला त्याच्यातून मिळतो. ह्या बदलत्या ऋतूनुसार त्याचे मानवी जीवनामध्ये होणारे जे बदल आहे हे या सणांद्वारे कसे अंमलात आणल्या जातात हे सुद्धा आपल्याला ह्या माध्यमातून समजून येतं. चुकीच्या प्रथा परंपरा आहेत त्यांना शरण जाऊन काहीतरी चुकीचा पायंडा घालून देणं हे ह्या सणांचं महत्त्व कुठेतरी कमी करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ह्या सणांचं जे मूळ आहे स्वरूप ते आपण समजून घेऊन त्या पद्धतीने आपण ते अंमलात आणणं ह्या माध्यमातून अपेक्षित आहे. पुढे आपण नरक चतुर्दशीकडे येणार आहोत. नरक चतुर्दशी आपण जो आता इतिहास आपण जो पाहिला होता की कशा पद्धतीने बाणासुराचा असेल, बळीराजाचा असेल, त्याच पद्धतीने नरकासूर हा जो एक महानायक बहुजन समाजाचा होता त्याचा सुद्धा कशा पद्धतीने इतिहास मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा आपण ह्या माध्यमातून पाहणार आहोत. नरकासूर म्हणजे नरक असुर, नरक नावाचा जो असुर होता त्याचा हा इतिहास आहे. आणि कशा पद्धतीने नरकासुराचा इतिहास सुद्धा मलिन करून त्या माध्यमातून कृष्ण आणि सत्यभामा यांनी जो काही कपटाने पुन्हा एकदा जे काही वध केल्याचं इथे सांगितलं आहे, ह्या कथेतून आपल्याला हे सुद्धा समजतं की कशा पद्धतीने जे इथले मूळ महानायिका होते त्यांच्याप्रती जो काही जे सूर स्वतःला किंवा देव स्वतःला समजून घेणारे हे जे आर्य ब्राह्मण होते त्यांनी कशा पद्धतीने आपला सूड उगवण्यासाठी हे इतिहास जे काही आहेत हे मांडणी त्यांनी चुकीची केलेली आहे. आपण जेव्हा नरकासूर हे आपण पाहतो, आपल्याला माहिती आहे की बहुजन समाजावरती स्वर्ग नरक ह्या माध्यमातून कशा पद्धतीने भय निर्माण करून हे सगळं दैवीकरण निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून बहुजन समाजाला मानसिक गुलामीमध्ये कसे घेऊन गेलेले आहेत. तर हे नरकासूर म्हणजे खरं तर हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की नरकासुराच्या नावाने नरक निर्माण केला गेला की
सुराच्या म्हणजे विचार तो काय होता की नरक ही जी कल्पना आहे, ही संकल्पना ही जी निर्माण झाली म्हणजे नरकासुराच्या नावाने झाली की ते ठेवून मग नरकासुराचं नाव ठेवलं गेलं. खरं तर हा फार मोठा एक गहन प्रश्न बहुजन समाजाच्या पुढे आहे आणि याबाबत आपल्याला माहिती असेल तर निश्चित ती आपण आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. आणि ह्या माध्यमातून आपण पाहतो की बळीराजाचा जो पुत्र होता बाणासूर, ज्याने वामनाचा वध केला होता आणि ह्या माध्यमातून नरकासूर हा बाणासुराच्या बरोबर होता आणि बाणासुराबरोबर राहून नरकासूर कशा पद्धतीने बिघडला हे जे ह्या कथांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं हे अगदी खरं तर हा केविलवाना प्रयत्न केला गेलेला आहे. पण खरं पाहायला गेलं तर जे काही देव होते किंवा हे जे काही आर्य होते हे सत्ता यांना ती महत्त्वाची होती. त्यासाठी ते कोणत्याही थराला ते जात होते. युद्ध हे ह्या इथल्या बहुजन नायक नायिकांशी ते करत होते. नरकासुराने कशा पद्धतीने स्त्रियांवरती अत्याचार केला आणि प्रजेवरती तो कसा अन्याय करत होता हे असं सांगून कुठेतरी सत्यभामा आणि कृष्ण यांच्या माध्यमातून नरकासुराला मारण्यात आलं. आणि ज्या काही सत्यभामाने हे नरकासुराशी युद्ध केलं त्याच्यानंतर त्याच्या ताब्यातील ज्या 16 सहस्त्र ज्या काही स्त्रिया महिला ज्या काही होत्या याचासुद्धा इतिहास आपल्याला नंतर माहिती आहे. कशा पद्धतीने कृष्णाने त्यांच्याशी लग्न करून म्हणजे समाजामध्ये कुठेतरी त्या स्त्रियांना सन्मान देण्यासाठी जे काही हा विधी त्यांनी पार पाडला ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे खरं तर काय खरं काय खोटं हे याच्यामध्ये लपवण्याचा हा प्रयत्न जो सातत्याने करण्यात आलेला आहे तो ह्या माध्यमातून उघड होतो. असुर हे वाईट असतात आणि देव अवतार हे चांगले असतात हा पटवून देण्याचा पुन्हा एकदा हा केविलवाना केलेला हा प्रयत्न आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. जसा बळीराजा असेल, बाणासूर असेल यांना जसं वाईट ठरवलं गेलं, आपण रावणाचं उदाहरण आपण पाहतो, जसं ह्या असुर राजांना किंवा जसं ह्या बहुजन महानायक चुकीचं ठरवून त्यांचा इतिहास मलिन करण्याचा प्रयत्न केला तसाच नरकासुराला तसंच त्याचाही इतिहास मलिन करण्याचा इथे प्रयत्न केला गेलेला आहे. चारित्र्य संपन्न सामर्थ्य पूर्ण असलेला हा जो एक राजा होता त्याचं कसं चारित्र्यहनन ह्या माध्यमातून केलेलं आहे. जसा रावण स्त्री लंपट होता तो जसा रामायणामधनं भासवला होता तसाच नरकासूरसुद्धा आपल्याला इथे कुठेतरी भासवलेला आपल्याला दिसतो. ह्या कथेच्या माध्यमातून आपल्याला ते त्यांनी पुढे आणलेलं दिसतं. आणि वाचक म्हणून आपण पुन्हा एकदा सुज्ञ आहोत. आपण थोडीशी वेळ काढून माहिती आपण खरं तर ह्याबाबत घेतली पाहिजे. आपण फक्त आंधळेपणाने नरक चतुर्दशी साजरी करतो आणि कुठेतरी नरकासूर हा वाईट होता आणि म्हणून आपण त्याच्या विरोधात कुठेतरी आपण काहीतरी एक आनंद उत्सव साजरा करणं पाहिजे. ही जी चुकीची परंपरा जी आपण पुढे आपण घेत चाललेलो आहोत त्याबाबत आपण कुठेतरी चिकित्सक होणं, त्याबाबत माहिती घेणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण ह्या सगळ्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगेल की सुरुवातीला जे सांगितलं होतं की कशा पद्धतीने बहुजन समाज हा आपल्या हातून आपल्याच महानायक आणि महानायिकांचा जो इतिहास आहे जो खरं तर कर्तृत्व संपन्न आहे, इतका तो खरं तर मोठा आहे, पण तो आपण कुठेतरी आपल्याच हातून तो मलिन करण्याचा, तो चुकीच्या पद्धतीने त्यांचं चारित्र्यहनन करून आपण तो नेत तो पायंडा पाडत आहोत. तर आपण तो खरं तर समजून घेतला पाहिजे. आणि ह्या कुठेतरी आपल्या महानायक आणि महानायिकांचा एक कपटाने एक फसवून त्यांचा कुठेतरी जो वध केला म्हणून सांगण्यात आला, पण खरं तर कुठेतरी त्यांना मारण्यात आलं, त्यांचा खून तो करण्यात आला हे आपण समजलं पाहिजे. आपण मागच्या भागामध्ये सांगितलं होतं की बहुजनांनी हे सण साजरे करावा का, दीपोत्सव करावा का, तर हा निश्चित करावा. आज कुठेतरी फसवणूक करून आपल्या ह्या महानायक महानायिकांचा कुठेतरी त्यांचा एक दुर्दैवी अंत खरं तर तो ओढवून आणण्यात आला होता. तर त्याप्रती त्यांचा जो खरं तर इतिहास तो त्यांचा जो आहे तो त्यांचं जो जागरण त्या इतिहासाचं आहे हे आपण जागृतीही या माध्यमातून निर्माण करणं खरं तर गरजेचं आहे. आणि म्हणून खरं आपण हा दीपोत्सवाचं महत्त्व जे आहे की त्यांनी कुठल्याही पद्धतीने हतबलते झालेले नव्हते, त्यांनी तो संघर्ष शेवटपर्यंत केला होता. हे आपण कुठेतरी ही आठवण त्यांची जागरूक करण्यासाठी आपण हे सण एक त्यांच्या नावे आपण दीप लावून साजरा करणं, त्यांची आठवण काढणं, त्यांचा खरा इतिहास आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सांगणं हे या माध्यमातून नक्कीच अपेक्षित आहे. पुढे जो लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, खरं तर आपण पाहिलं तर भारत सोडून जगामध्ये कुठेच लक्ष्मीपूजन असा सण साजरा होत नाही. भारतामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अशा पद्धतीचं काहीतरी खुळचट काहीतरी गोष्टी काढल्या जातात आणि त्या माध्यमातून ते
कुठेतरी पुढे रुजवल्या जातं. खरं तर आपले जे काही धार्मिक जे काही बरेचसे सण आहेत हे कुठेतरी त्याचं खरं तर व्यापाराच्या दृष्टिकोनातनं हे साजरे केले जातात. कालांतराने त्याच्यामध्ये बदल त्याच्यामध्ये होत जातात. जसं नवरात्रीचं आपण पाहिलं असेल, 9 रंगांचे वस्त्र असतील, साड्या असतील, हे जसा हा चुकीचा पायंडा पडत जातो तसं ह्या लक्ष्मीपूजनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे होताना आपल्याला दिसतं. आपण मागच्या भागामध्ये सांगितलं होतं लक्ष्मीला चांगलं आणि जी आपली सिंधू संस्कृतीची जी राज्ञी होती नैऋती, हिला कुठेतरी अवधेसेचं रूप ह्या माध्यमातून निर्माण तिचं करून आपल्यासमोर आणि एक अपमानित पुन्हा एकदा आपल्या महानायिकेचं जे स्वरूप आहे हे करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसतो. आपण ह्या माध्यमातून आपण काय करतो की लक्ष्मी म्हणजे धनाची देवी असं सांगितलं गेलेलं आहे. वैभव संपन्न करून देणारी देवता इंद्र असेल, कुबेर असेल, तिच्यामुळेच खरं तर धनसंपत्ती त्यांच्या पायाशी लोळणं घालत असते असं आपल्याला पुराणांमध्ये सांगण्यात येतं. विष्णुप्रिया म्हणजे पत्नी, हे एक लक्ष्मीचं एक रूप त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले. म्हणजे इतक्या सगळ्या माध्यमातून फक्त लक्ष्मीची पूजा केली की आपल्याला धन प्राप्त होतं हे सांगितलं जातं. म्हणजे काय की कुठेतरी मानसिक एक गुलामगिरी आपल्या बहुजन समाजावरती ही निर्माण करायची. कुणीही आपल्याला बसून आयतं आपल्याला देणार नाही. तुम्ही कितीही ही पूजा रोज केली, आपण भारतात पाहिलं तर कोट्यावधी लोक हे लक्ष्मीपूजन करत असतील, लक्ष्मीची पूजा करत असतील, पण आज बहुतांशी देशातला आपला जो काही लोकसंख्या ही आहे ही कुठेतरी गरिबीत आहे आणि ह्या सगळ्या अशा पद्धतीने कुठेही लक्ष्मीची, कुबेराची, इंद्राची, ह्या गणपतीची पूजा करून आपल्याला लक्ष्मी आपल्या पायाशी लोळणं घालत नाही हे बहुजनांनी समजून घेणं गरजेचं आहे. कष्ट आणि संघर्ष याला पर्याय नाही. जेव्हा आपण हे करू, आपले पूर्वज जे होते हे कष्टकरी होते, हे शेतकरी होते, ते ह्याच माध्यमातून कष्ट करून वर्षभर संपत्ती आपली जी होती ती जमा करून जे आपलं सगळं धन जे काही साधनं आपली ही होती, जे आपलं पशुधन होतं, ह्या सगळ्याचा ह्या माध्यमातून ते त्याचं पूजन करायचे. हे निसर्गपूजक होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुठेही आपण चुकीच्या भूलथापांना बळी न पडता आपल्या जो काही पूर्वजांचा इतिहास आहे हा अशा पद्धतीने याच्यातची भेसळ झालेली आहे त्या माध्यमातून आपण मलिन करू नये ही विनंती मी ह्या माध्यमातून करेल. तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे, आपलं स्वागत आहे. मी मगाशीच सांगितलं सनातनी धर्मांसारखं मी कुणालाही बळजबरी करणार नाही, पण आपण हे करून आपल्याला त्याचा काय उपयोग आहे किंवा त्याचा खरंच आपल्याला हा फायदा होतो का हाही आपण ह्या माध्यमातून विचार करावा. आणि विनाकारण आपण याच्यामध्ये पैसा घालवण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा कुठेतरी मगाशी आपण जी बाणासुराची जी काही माहिती आपण घेतली त्या माध्यमातून कशा पद्धतीने तो आपल्या सहकाऱ्यांची मदत त्या माध्यमातून त्यांनी केली होती, तर असं जर कुठे आपल्याला समाजाप्रती, मानवहितासाठी असेल, समाज हितासाठी असेल, आपल्याला जर सहकार्य ह्या दिवसांमध्ये ह्या माध्यमातून आपल्याला जर करून देता आलं तर मला असं वाटतं की ही खरी जो काही लक्ष्मीपूजन आपण म्हणतो हे त्या जे काही महत्त्व आपण त्या खरं तर दिवशी आपण त्याचं समजून घेतलं पाहिजे हे ते निश्चितच असेल. आणि याचाच पुढे लक्ष्मीपूजनाचा जो भाग आहे, जे बाणासुराची आपण माहिती दिली होती की कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण संपत्ती जी आहे तिचं मोजमापन करून ती वाटप तिचं समप्रमाणामध्ये आपल्या सहकाऱ्यांमध्ये केलं होतं, आपल्या सरदारांमध्ये केलं होतं, तर ते पुढचे जे येणारे जे काही 2 दिवस होते हे ते वाटप चालू होतं आणि त्याचाही कुठेतरी संदर्भ खरं तर ह्या लक्ष्मीपूजनाशी आहे. पण पूर्णतः कुठेतरी काही गेल्या वर्षामध्ये ह्या लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मीची मूर्ती असेल, गणपतीची मूर्ती असेल यांची पूजा केली जाते, ती पण मुहूर्त काढून केली जाते आणि त्या मुहूर्तावरतीच ती पूजा झाली तरच ती आपल्याला प्रसन्न होते हे सांगून जे फसवणूक आपली ह्या माध्यमातून केली आहे ती कुठेतरी थांबणं आवश्यक आहे. हे आपण ह्या सणाच्या माध्यमातून खरं तर जाणून घेतलं पाहिजे. पुढचा जो आहे बलप्रतिपदेचा दिवस म्हणजे बळीपूजनाचा दिवस, हा फार महत्त्वाचा खरं तर सण आहे. गेल्या काही वर्षामध्ये आम्ही इतर कुठल्या ह्या पहिल्या 3 दिवसांना फार महत्त्व देण्यापेक्षा हा जो बळीपूजनाचा जो दिवस आहे याला अधिक महत्त्व खरं तर आपण देणं गरजेचं आहे. कारण हा दिवस जो आहे हा आपला जो बळीराजा होता, जो खरं तर आजही आपल्या स्मरणामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये आपल्या पूर्वजांनी तो जिवंत ठेवलेला आहे, त्याच्याप्रती कुठेतरी एक कृतज्ञ भाव आहे. त्याचा जो काही कर्तृत्व संपन्न इतिहास आहे हा कुठेतरी जागरूक करण्यासाठी आपण ह्या दिवसाचं एक आठवण त्याची काढून त्याच्याप्रती आपण नतमस्तक होणं खरं तर हे अपेक्षित आहे. बळीराजा हा असुर राजा होता. हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र तो होता. बाणासुराचा पिता तो होता. बळीराजा भारतातील बहुजन समाजाचा एक महानायक, महासम्राट, महातत्वेता, बहुजनांचा कुलस्वामी म्हणजे मूळ पुरुष आपला हा पूर्वज म्हणजे बळीराजा. पराक्रमी, कर्तृत्ववान, विनयशील, चारित्र्य संपन्न, दानशूर असा हा आपला राजा, जाणता राजा बळीराजा.
बळीराजा मातृसत्ता, सिंधू संस्कृती व कृषी संस्कृतीचा पुरस्कर्ता होता. बळीराजाच्या राज्यात स्त्रियांना सन्मान होता. शेतीप्रती निष्ठा इतकी होती की आज देखील शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणून आपण संबोधतो. ज्याला जे पाहिजे ते देऊन बळीराजा आपल्या प्रजेला संतुष्ट करणारा होता. असा हा बळीराजा संविभागी होता. म्हणजेच काय तर समप्रमाणे न्याय प्रदान करणारा होता, समतावादी राजा होता. बळीराजाचे राज्य नुसते स्वराज्य नव्हते तर ते सुराज्य देखील होते. पण आपण पाहतो की पुराणांमध्ये ज्या पद्धतीने बळीराजाचा जो इतिहास आहे हा मलिन केलेला आहे, बळीराजा हा कशा पद्धतीने प्रजेसाठी असेल किंवा जे काही यज्ञपूजा करणारे होते, जे आर्य होते, यांच्यासाठी कसा घातक आहे हे आपल्याला रंगून त्या कथांमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आणि कुठेतरी त्याचा अंत करण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी वामनाचा अवतार हा कुठेतरी जन्माला घातला. आणि कशा पद्धतीने कपटाने वामाने 3 पावलं मागून, म्हणजे ह्या 3 पावलांचा सुद्धा खरं तर फार महत्त्वाचा तो इतिहास आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल की आपण डॉक्टर आहा साळुंखे यांचं बळीवंश हे जे पुस्तक आहे ते व्यवस्थित आपण त्याचं वाचन करावं. त्या माध्यमातून आपल्याला मुळापर्यंत जी माहिती ह्याबाबतची आहे ती नक्कीच आपल्याला मिळेल. आणि कशा पद्धतीने वामनाने कपटाने बळीराजाला खरं तर घात करून मारलं आणि कुठेतरी बळीराजाला पाताळात धाडल्याचं जे काही सांगण्यात येतं. आणि त्याच्या पुढचे सुद्धा जी काही कथा आहे, म्हणजे किती क्रूर आणि निष्ठुरपणे आणि नीचपणे हा इतिहास जो त्यांनी चुकीचा मांडलेला आहे या माध्यमातून, तो ह्या समोर खरं तर आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि दरवर्षी आपण आपल्या भेटीला जो ह्या दिवसाच्या निमित्ताने आपला बळीराजा आहे, तो हा जो विश्वास आपल्या परंपराने, आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणून दिलेला आहे, आपल्या राजाचे आनंदाने स्वागत करण्यासाठी हे सगळा जो काही आपला बहुजन समाज आहे हा सज्ज त्या दिवशी होत असतो. आणि मनोभावे त्याची पूजा ह्या दिवशी होत असते. आणि शेतकऱ्यांना आपण जेव्हा बळीराजा म्हणतो आपण, तर कुठेतरी हा पालनपोषण प्रजेचं करणारा हा खरं तर एक महत्त्वाचा एक घटक आणि भाग म्हणून नक्कीच समाजाचा समजला गेलेला आहे. आणि ह्या माध्यमातून आपण जो काही शेतीमध्ये आपण पिकणारा भाजीपाला आहे, धनधान्य आहे, हे आपण कुठेतरी त्याचं पूजन आपण करतो. त्या माध्यमातून आपण कुठेतरी बळीराजाला आपण त्यात पाहतो. हल्ली आपल्याला खरं तर बळीराजाची एक प्रतिमासुद्धा आपल्याला उपलब्ध आहे, ती सुद्धा आपण खरं तर पाहावी. त्या प्रतिमेचं सुद्धा पूजन जर आपल्याला करता आलं ह्या माध्यमातून तर ते सुद्धा आपण खरं तर केलं पाहिजे. शेतात पिकलेलं धान्य आहे, भाजीपाला आहे, ऊस इत्यादी जे काही आहे हे मांडून बळीराजाचे स्मरण केलं जातं. फुलं वाहून, दिवा ओवाळून बलिप्रथेच्या दिवशी औक्षण खरं तर आपल्या बळीराजाचं केलं जातं. आणि बहुजन घरातील ज्या स्त्रिया आहेत ह्या आपल्या घरातल्या पुरुषांना ओवाळताना नेहमी आपण ऐकलं असेल, त्या म्हणतात की इडापिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो. ही आठवण जी आपण बळीराजाची जी आपल्या बहुजन समाजातील स्त्रियांनी, महिलांनी ही जी जागृत ठेवलेली आहे, हा कुठेतरी आपण त्याचा अभ्यासपूर्ण आपण चिकित्सकपणे आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हे फक्त एक वाक्य नसून किंवा एक आलेलं परंपरेने काहीतरी आहे म्हणून आंधळेपणाने आपण फक्त ते पुढे नेण्यापेक्षा त्याच्या मागचा जो खरा आणि हा सत्य इतिहास आहे हा आपण जाणून घेणं आवश्यक आहे. बळीप्रतिपदेला प्रतीची जी कृतज्ञता आहे खरं तर ही आपण व्यक्त करणं आवश्यक आहे. अनावश्यक जी काही कर्मकांड आहेत त्यांना आपण कुठेतरी आपण फाटा दिला पाहिजे. मुळात बळीराजा हा यज्ञकर्म असेल, पशुबळी असेल, वैदिक कर्म पुरस्कार असतील याचा खरं तर विरोधक होता. आणि म्हणूनच कुठेतरी त्याला जे काही देव होते किंवा जे काही आर्य होते त्यांचा विरोध होता. आणि त्या माध्यमातूनच बळीराजाचा हा इतिहास मलिन केलेला आपल्याला दिसतो. आणि ह्या अशाच पद्धतीने बळीराजा असेल, इतर आपले महानायक असेल, पुन्हा पुन्हा कुठेतरी त्यांची मानहानी दरवर्षी ही करत राहिले आहेत. आणि आपण त्याच्यामध्ये कुठेतरी अडकून पडलेलो आहेत हे करत आपण समजलं पाहिजे. आपण फक्त डॉक्टर आहा साळुंखेच नाहीत तर महात्मा फुलेंच्या लेखणीतून सुद्धा ह्या सगळ्याचा जो काही उल्लेख आलेला आहे ते सुद्धा आपण खरं तर पाहिलं पाहिजे. कशा पद्धतीने आपल्या लिखाणातून महात्मा फुल्यांनी हे सगळं पितळ ह्या जे काही सनातनी आहेत, मनुवादी आहेत त्यांचं उघड पाडलेलं आहे, त्याचा सुद्धा आपण कुठेतरी अभ्यास करणं आणि त्या अनुषंगाने ह्या ज्या सणांचं जे काही महत्त्व आहे, जे मूळ त्याचा जो सत्य इतिहास आहे तो जाणून घेऊन तो त्या पद्धतीने साजरा करावा ही अपेक्षा आमच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो. अधिकची माहितीसुद्धा आम्ही आपल्याला ह्या माध्यमातून देणार आहोत, जी कमेंटमध्ये मी विनंती करेल की मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आम्ही टाकण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये करणार आहोत. त्यातसुद्धा याची संक्षिप्त माहिती आहे ती सुद्धा आपण नक्की घ्यावी.
ह्या दिवाळीच्या निमित्त येणारा आता जो शेवटचा एक सण आहे, आता बळीप्रतिपदा जी झाली, बलिप्रतिपदा, बलिपूजन आपण जे काही त्याला आपण म्हणतो, ह्या दिवशी असंख्य पद्धतीने बळीराजाची आठवण काढून त्याचा जो इतिहास आहे त्याचं जागरण करून, त्याची पूजा करून ह्या समाजामध्ये पुन्हा एकदा एक स्वराज्य आणि सुराज्य स्थापन व्हावं ही इच्छा व्यक्त केली जाते। ज्या बळीराजाच्या इतिहासावरती छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं होतं, जे बळीराजाच्याच राज्याप्रमाणे स्वराज्य आणि सुराज्य होतं, तसंच पुन्हा एकदा कुठेतरी समाजामध्ये बळीराजाचं राज्य यावं ही इच्छा जी त्या दिवशी प्रत्येक बहुजन समाजातली महिला ही व्यक्त करत असते। त्यालाच जोडून कुठेतरी येणारा जो पुढचा जो भाऊबीजेचा जो सण आहे, त्या दिवशी आपल्या भावाला ओवाळताना सुद्धा प्रत्येक बहीण आपल्या भावामध्ये बळीराजाला पाहत असते आणि ज्या पद्धतीने बळीराजा हा कर्तृत्व संपन्न होता, ज्या पद्धतीने त्याचं राज्य हे न्यायी होतं, संविभागी होतं, तसंच पुन्हा एकदा राज्य हे आपल्या माध्यमातून यावं हे प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळताना ती इच्छा व्यक्त करत असते। वर्षानुवर्ष बहुजन स्त्रियांनी बळीराजाला आपल्या भावांमध्ये, आपल्या हृदयामध्ये त्यांनी स्थान दिलेलं आहे, त्यांनी जतन करून त्यांनी ठेवलेलं आहे आणि ह्या माध्यमातून आपल्या भावाला त्या ओवाळताना बळीराजाचा जो सन्मान आहे, जे कर्तृत्ववान, शीलवान, संविभागी, मातृसत्ताक व कृषीप्रधान संस्कृतीचा जो पुरस्कर्ता होता, समतावादी असेल, दयावान असेल, बलवान असेल, विनयशील, प्रेमळ असा जो बळीराजा होता, असंच राज्य ह्या बळीराजाचं माझ्या भावांच्या माध्यमातून ते उभं राहावं ही इच्छा प्रत्येक स्त्री, प्रत्येक बहीण ही व्यक्त करत असते आणि अशाच पद्धतीने तो वारसा वाढत राहावा, वृद्धिंगत व्हावा ही इच्छा आपली प्रत्येक ती बहीण व्यक्त करत असते। आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण फक्त ह्याच दिवसांचं निमित्त ठेवून नाही, तर जेव्हाही आपण कुणाला एखादा दीप लावून आपण जेव्हा ओवाळणी आपण एखाद्याची करतो, त्या प्रत्येक वेळेस आपण हे विचार रुजवणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत ह्या भावना हे विचार रुजणार नाहीत तोपर्यंत याच्यातून जो सकारात्मक विचार आहे हा निर्माण होणार नाही आणि ती कृती त्याला योग्य त्याची जोड मिळणार नाही। आपण ज्या पद्धतीने आपण हा इतिहास सगळा आपण जो पाहतो, ह्या माध्यमातून आपण एकच पुन्हा आपल्याला दिसतं की कशा पद्धतीने आपला जो बहुजन समाजाचा मूळ भारतातील भारतीयांचा जो इतिहास होता हा चुकीच्या पद्धतीने ह्या सण आणि उत्सवांच्या माध्यमातून सुद्धा मांडलेला आहे। आपण इथे बहीण आणि भावाचं जेव्हा आपण हे नातं आपण सांगतो, जे सगळ्यात पवित्र हे नातं असतं, त्याची माहिती देताना आपण खरं तर ही माहिती पुढे देणं गरजेचं आहे। आणि यालाच जोडून आणखीन एक खरं तर भाऊबीजेच्या निमित्त एक कथा सांगितली जाते, जी यम आणि यमी यांच्यातली देखील ती कथा आहे। तर हे सुद्धा कुठेतरी एक बहुजनांचंच एक नेतृत्व ते जे होतं किंवा बहुजनांच्याच महानायक किंवा महानायकांची जी ही कथा सांगितली जाते ती सुद्धा त्या माध्यमातूनच आहे। आपल्याला यम माहिती आहे, मृत्यू देवता म्हणून यमाला इथे संबोधित केलं जातं आणि यमाची बहीण ही यमी सांगितली जाते आणि अनेक कथासुद्धा ह्या माध्यमातून आहेत। पण हे काही जरी असलं तरी मूळ जे हे आपलं सणांचं जे महत्त्व आहे, ह्या दिवाळीचं जे महत्त्व आहे, दीपोत्सवाचं जे महत्त्व आहे, हे आपण कुठेतरी विचारपूर्वक आपण ते चिकित्सकपणे, डोळसपणे आपण ते पाहिलं पाहिजे, त्याचं साजरीकरण आपण त्या माध्यमातून त्या पद्धतीने केलं पाहिजे। आपल्या आजूबाजूला असणारे जे काही घटक आहेत, आपले जे समाज बांधव भगिनी आहेत, ज्यांना आपल्या मदतीची अपेक्षा आहे, खरं तर आपण त्यांना कुठेतरी सहकार्य ह्या माध्यमातून करणं देखील अपेक्षित आहे। आणि आपला हा सगळा जो इतिहास आपल्या महानायक आणि महानायिकांचा आहे, आपल्या पूर्वजांचा आहे, तो आपल्याला तेच सांगतो, कुठेतरी मानवहित जोपासणारं, एक समाजहित जोपासणारं जे काही स्वराज्य आणि सुराज्य होतं, हे कुठेतरी पुन्हा एकदा त्याची नांदी व्हावी आणि ह्या सगळ्या आठवणींचं हे कुठेतरी जागरण आणि जागृती ह्या माध्यमातून व्हावी, हा एकच जो हेतू आपल्या पूर्वजांचा होता हा ह्या माध्यमातून साजरा व्हावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आणि हा जो येणारा जो खरंच दीपोत्सव आहे हा कशा पद्धतीने साजरा व्हावा ही माहिती जरी आम्ही आपल्यापर्यंत पोचवली असेल तरी तो कसा साजरा करायचा हे नक्कीच आपल्यापर्यंत आहे। आपण जसं म्हणतो की आपले पूर्वज हे निसर्गपूजक होते, त्या पद्धतीनेच आता खरं तर इथे आम्ही काही माहिती देण्याचा प्रयत्न केला तर फक्त हिंदूंच्याच सणांमध्ये तुम्ही अशा पद्धतीने सांगता आणि इतर धर्मियांचे सण आले की तुम्ही काही सांगत नाही असं म्हणता, पण हे कुठेतरी आपल्यापासून सुरुवात करण्याची ही खरं तर गरज असते। बदल हा घडला पाहिजे, बदलानेच कुठेतरी मानव जीवन आहे याच्यामध्ये परिवर्तन होत असतं आणि हे आपण कुठेतरी बदल खरं तर काळाच्या ओघात आपण करून घेणं गरजेचं आहे। पूर्वीच्या काळी कुठेही निसर्गाला हानी होईल अशा पद्धतीने आपले पूर्वज
कुठलंही कृती ते करत नव्हते. आपण सुद्धा कुठेतरी ते आपण आपल्या विचारांमध्ये, आपल्या कृतीमध्ये घालणं गरजेचं आहे. आपण कुठेतरी फटाक्यांची आतिषबाजी करतो, ते सुद्धा आपण कुठेतरी बंद केलं पाहिजे, किमान नाही तर आपण कमी केलं पाहिजे. फटाके फोडल्याने काय प्रदूषण होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ह्या दिवसांमध्ये आपण हे का टाळण्यासाठी सांगतो, कारण लाखो ठिकाणी ह्या फटाक्यांची आतिषबाजी होते आणि त्याचा जो परिणाम येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा आपल्याला निसर्गामध्ये बदल जो होतो त्या अनुषंगाने पाहायला मिळतो. तर हे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात असतं, म्हणून खरं तर हा संदेश देण्यात येतो. पण जसं आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की आमचे प्रत्येक जे काही बांधव आहेत, भगिनी आहेत, हे सुज्ञ आहेत. त्यांना कुठला विचार आपण खरं तर आत्मसात करावा हे त्यांना माहिती आहे आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. आपल्या विचाराने, आपल्या मताने आपण कुठल्या गोष्टीचं आपण अनुकरण करावं हा खरं तर विचार आपण करणं अपेक्षित आहे. कारण स्वातंत्र्य जरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं असेल तरी कुठेही त्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला ते घातक असू नये हे आपण विचार केला पाहिजे. कारण अविचारपणाने जर आज आपण वागलो तर उद्या जी येणारी जी पिढी आहे ही कुठेतरी त्यांच्यासाठी घातक आहे आणि आजचं जे आपलं स्वातंत्र्य आहे हे कुठेतरी त्यांना पारतंत्र्याकडे नेत नाही ना, हा विचार देखील आपण करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आजची आपली जी ही पिढी आहे ही कुठेतरी आपला इतिहास आणि आपलं भविष्य याच्यामध्ये हे वर्तमान आपण जे काही आहोत हे आपण कशा पद्धतीने त्याला आपण हाताळतोय, त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतोय हे फार महत्त्वाचं आहे. देशामध्ये जे काही स्थिती आहे, परिस्थिती आहे हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. आणि शेवटचं जाता जाता मी एवढंच सांगेल की ज्या बळीराजाच्या नावाने, ज्या कृषी संस्कृतीच्या नावाने आपण हे सण आणि उत्सव साजरे करतो, आज तोच आपला बळीराजा, तोच आपला शेतकरी हा मोठ्या संकटात आहे. त्याच्यामुळे प्रत्येक भारतातल्या प्रत्येक नागरिकाने कुठेतरी आपल्या ह्या बळीराजाच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं फक्त कर्तव्यच नाही तर हे आपलं कार्य आहे आणि आपण हे सहभाग त्याच्यामध्ये आपण त्याच्या पाठीशी उभं राहून आपण कुठेतरी तो व्यक्त केला पाहिजे. त्याच्याप्रती कृतज्ञ भाव जे आहे फक्त इतिहासातल्या बळीराजाच्या प्रतीच नाही तर आजच्या ह्या आपल्या बळीराजाच्या प्रतीसुद्धा आपण तो दाखवणं गरजेचं आहे. आणि येणारा हा जो दिवाळी सण आहे त्याच्या मी सर्व भारतातील सर्व बांधव आणि भगिनींना मी शुभेच्छा देते. आणि ह्या प्रबोधनात्मक जो काही वैचारिक वारसा हे सदर आपण जागृती न्यूजच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत. आपल्यासमोर आम्ही आमचे विचार मांडत आहोत. वेगवेगळ्या विषयांवरती प्रबोधन आम्ही घेऊन येत आहोत. सत्य जो काही इतिहास आहे तो मांडत आहोत. याला आपण फार उत्कृष्ट प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल आम्ही निश्चितच आपले ऋणी आहोत. त्याचबरोबर माझं स्वतःचं एक पर्सनल यूट्यूब चॅनलसुद्धा मी सुरू केलेलं आहे, प्राची दुधाणे या नावाने. काही माहिती त्याच्यावरतीही आम्ही उपलब्ध करून मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण त्या चॅनलवरती सुद्धा जाऊन आपण नक्की माहिती ती घ्यावीत ही विनंती आणि थांबते. जय भारत.